गाढव असतं पण त्याला आम्हाला घोडं म्हणावं लागतं. असलेलं गाढव असतं पण आम्हाला काय म्हणावं लागतं? घोडं. का बरं आम्ही घोडं म्हणतो? कारण आमचं घोडं अडलेलं असतं. आमचं काय असतं? घोडं अडलेलं असतं. ते वाणी करून पाप घडतं. कधीतरी वाचा उजवते आणि वाणीला असतो सुद्धा उमदा घोडा आणि त्याचं वर्णन करण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. अशी दोन दाम्पत्य आज मला मिळाले, त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो. आणि त्यांच्या उदंड आरोग्याची, उदंड आयुष्याची, मला उदंड आयुष्यापेक्षा उदंड आरोग्याची प्रार्थना देवाच्या चरणी करतो. आणि एवढंच म्हणतो की निंबाजी बाबा असतील, आदरणीय शांताबाई असतील, आदरणीय तारामतीबाई असतील, आदरणीय माऊली असतील, यांचा जसा आम्ही अभिष्ट चिंतन सोहळा करतोय, बाबा 81 वर्षाचा तुम्ही आम्ही वाढदिवस करतोय, तुमची मुलं करतायत, एवढे सगळे लोक आहे ना तुमच्या 81व्या वाढदिवसाला आलेले. फक्त मी देवाला प्रार्थना करतो शताब्दीला सुद्धा बोलवा यांना, मला विसरतात पण आपल्याला त्यांच्या शताब्दीचं सौभाग्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना प्रभूचरणी करतो. सेवेला पूर्णविराम देतो. तुम्ही सर्व दिग्गज मंडळी आहात, सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. आदरणीय अण्णा आहेत, सर्वच मंडळी आहेत. सगळ्यांचा नाम उल्लेख करणं माझ्या बुद्धीच्या मर्यादेच्या बाहेर आहे आणि वेळ जास्त जाईल म्हणून सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. एक निवेदन देतो आणि थांबतो. मी कायम सांगत असतो